सातारा गॅजेट विषयी मंत्री विखे बैठकीत माहिती देतील। गॅजेटमधील कागदपत्रे जीर्ण पडताळणीसाठी वेळ गरजेचा, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। सातारा गॅजेट लागू करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू। सातारा आणि औंध गॅजेट अहवाल पुढच्या आठवड्यात। हैदराबाद गॅजेट जीआरशी मिळता जुळता खरतर सूत्रांची माहिती। भूमिका मांडली, मुख्यमंत्र्यांनी नोंद घेतली महिला आयपीएस प्रकरणावर। अजितदादांचा पुनरुच्चार। कुर्डूमधील महिला आयपीएस प्रकरणावर अजितदादांची प्रतिक्रिया। शिंदेंची नाराजी नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, अजित पवारांचं वक्तव्य। लोकाभिमुख कारभार व्हावा आमच्या तिघांचा प्रयत्न, आमचं तिघांचं व्यवस्थित चाललंय, अजित पवारांचं नाराजी नाट्यावर प्रतिक्रिया। मुंबई पालिकेच्या निवडणुकांसाठी शिवसेना सक्रिय, शिवसेनेकडून लोकसभानिहाय प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर। शिंदेंच्या शिवसेनेतील 6 नेत्यांवर मोठी जबाबदारी। पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वाचं प्लॅनिंग। पुणे पदवीधर मतदार संघावर ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेकडून समन्वयक जाहीर। सुनील मोदी मतदारसंघाच्या समन्वयकपदी। मराठ्यांच्या जीआरचा ओबीसींना धक्का नागपुरात। 10 ऑक्टोबरला ओबीसींचा महामोर्चा, ज्यांना जीआर पटला नाही त्यांनी मोर्चा सहभागी व्हा। ओबीसींच्या बैठकीनंतर वडेट्टीवार यांचं आवाहन। वर्ध्यात वंचितची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मध्ये खरतर मोर्चे बांधणी पाहायला मिळते। समविचारी पक्षाशी वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत युती करून लढणार। वंचितचे भगवान भोंडे यांनी वर्ध्यात केलं जाहीर। शिंदेंकडे गेलेले पुन्हा ठाकरेंकडे येण्यास इच्छुक असल्याची चर्चा। मुंबईतील 15 माजी नगरसेवक ठाकरेंकडे येण्याच्या तयारीत। विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। पुणे पदवीधर मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेकडून समन्वयक जाहीर। सुनील मोदी मतदारसंघाच्या समन्वयकपदी। नाशिकमध्ये सफाई कामगारांचा छळ। कामगारांच्या वेतनातून पैसे वसूल केल्याचा आरोप। कामगारांच्या आर्थिक लुटीविरोधात लढा उभारणार। भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा इशारा। 18 सप्टेंबरला शेतकरी शेतमजूर महिला सभा। अमरावतीच्या बेलोरामध्ये खरतर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून सभेचं आयोजन। माजी उपसरपंच गोविंद बर्गे गोळीबार प्रकरणात पूजा गायकवाडचं आणखी एक इंस्टाग्राम अकाउंट समोर। इंस्टाग्रामच्या रीलमध्ये पूजाच्या गळ्यात मंगळसूत्र। इंस्टाग्रामवर एस नावाच्या व्यक्तीसाठी पोस्ट। भाजपा महिला मोर्चाचं रत्नागिरीत काँग्रेस विरोधात निषेध आंदोलन। पंतप्रधान मोदींच्या मातोश्रीबद्दल प्रसारित केलेल्या व्हिडिओच्या निषेधार्थ आंदोलन। नाशिकमध्ये राहुल गांधी विरोधात भाजपाचं आंदोलन। मोदींच्या मातोश्रींचा एआय व्हिडिओ तयार केल्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक। महाराष्ट्रात एकट्या जरांगेंना राहायचंय का? जरांगे भुजबळांना बोलताच वडेट्टीवारांचा खोचक सवाल। तर कोणीही वैयक्तिक टीका करू नये, वडेट्टीवारांचा जरांगे आणि भुजबळांना सल्ला। जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात आमदारांचा कलगीतुरा। जोरगेवारांचं सुधाकर अडबालेंना भाजपात येण्याची ऑफर। मी जिथे आहे तिथेच बरा, जोरगेवारांची ऑफर अडबालेंनी झिडकारली। ठाण्यात महायुतीत दोस्तीत कुस्ती पाहायला मिळते। शिंदेंच्या घराबाहेर नाईकांच्या वाढदिवसाचे फलक। ठाण्यात चौकात नाईकांना शुभेच्छा देणारे फलक। 15 सप्टेंबरला मंत्री गणेश नाईकांचा वाढदिवस। डीएनए ओबीसीचा आहे म्हणणाऱ्या भाजपनं घात केला आणि केसानं गळा कापला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारवर घणाघात। कुर्डू प्रकरण आता थेट केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचणार। अकलूजमधील झालेल्या हत्यांची चौकशी करण्यासाठी देशाच्या गृहमंत्र्यांना भेटणार। आरोपांच्या एसआयटी चौकशीची माजी आमदार राम सातपुते यांची मागणी। भारत पाकिस्तान सामन्याला आमचा विरोध। पहलगाम मधील हल्ल्याचे रक्त अजून सुकले नाही। पाकिस्तान सोबत युद्ध पुकारलं होतं, आता क्रिकेट खेळता। सध्या देशभक्तीची थट्टा, व्यापार सुरू आहे। उद्धव ठाकरेंचा उद्याच्या सामन्यावरून सरकारवर हल्लाबोल। उद्या राज्यभर माझं कुंकू माझा देश अभियान राबवणार। उद्या पंतप्रधान मोदींना सिंदूरच्या पुड्या पाठवून उद्धव ठाकरेंची टीका।
छत्रपती संभाजीनगरात मनसेला मोठा धक्का. ज्येष्ठ प्रवक्ते प्रकाश महाजनांचा मनसेतून राजीनामा. अमित ठाकरे यांनी काढली होती महाजनांची समजूत. बॉस ऑलवेज करेक्ट. वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणत असेल तर तो गाढव घोडाच. मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये नाराजीची शक्यता. नगरविकास विभागातील हस्तक्षेपामुळे शिंदे नाराज. पालिकांवर सनदी अधिकारी नेमण्यावरून वाद झाल्याची माहिती. पुण्यात भाजप महिला आघाडीचं आंदोलन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह व्हिडिओच्या निषेधार्थ आंदोलन. अलका चौकात काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी. पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा AI व्हिडिओ प्रकरणी भाजप महिला मोर्चाचं निषेध आंदोलन. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. भाजपकडून लवकरच नव्या टीमची घोषणा होणार. प्रदेशाध्यक्षानंतर आता प्रदेश कार्यकारिणीही नव्यानं निवडली जाणार. पुढील 15 दिवसात भाजप राज्यात नव्या टीमची घोषणा करणार. माझा लादेन माझा पाकिस्तान अभियान चालवा. नवनाथ बन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार. शिवसेनेच्या मुंबईतील प्रभारी लोकसभा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर. शिवसेनेतील 6 नेत्यांवर मोठी जबाबदारी. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ऍक्शन मोडवर. छत्रपती संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची उभारणी. पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची ड्रोन दृश्य पुतळ्यासाठी करतात महापालिकेकडून तब्बल 48 कोटींचा खर्च. पैठणमध्ये विज्ञान नाट्योत्सवात स्पर्धा. तर स्पर्धेत आर्य चाणक्य प्राथमिक शाळेनं पटकावला प्रथम क्रमांक. एकूण 8 शाळांनी घेतला सहभाग. सिल्लोड तालुक्यात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याची लागली वाट. ठिकठिकाणी झाली दैना. ग्रामस्थ हैराण. अमरावती डॉक्टरांचा संप कायम. 150 रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्यात. 25 ऑगस्ट पासून सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संपामुळे रुग्णांचे हाल. अकोल्यात धर्मांतराचा प्रकार उघडकीस. आदिवासी व्यक्तीस धर्म बदलण्यासाठी पैशाचा आमिष. चांदणी पोलीस ठाण्यात 34 जणांविरोधात गुन्हा दाखल. रत्नागिरीतील माचाळ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत वीज सेवा देण्यासाठी मदत. सामाजिक कार्यकर्त्या वैदही वळंजू यांच्याकडून शाळेला 5,000 रुपयांची मदत. शहाण्णव विद्यार्थ्यांना केवळ 2च शिक्षक. धुळे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार. शिरपूरच्या पिळोदा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार. मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणावर सुनावणी पार. शाळा आकारात असलेल्या शुल्काबद्दल कोर्टात चर्चा. तर महाधिवक्ता वीरेंद्र सराफ शाळेच्या फी ऐकून थक्क झाल्या. पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला. धाराशिवमध्ये नवरात्र उत्सवात तुळजाभवानी देवीचं VIP दर्शन महाग. VIP दर्शनाच्या पासच्या किमतीत वाढ. 20 सप्टेंबर पासून नवे दर लागू. तर 200 रुपयांचा पास 300 रुपयांना तर 500 रुपयांचा पास 1000 रुपयांना. सिल्लोड तहसील कार्यालयात कोतवालाकडून नागरिकांचं आर्थिक शोषण. संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याची RPI आठवले गटाची मागणी. गडचिरोलीतील राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या अंमलबजावणीसाठी 2 दिवसीय शिबिर. शिबिरात 1300 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून नोंदणी. ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार विविध उपकरणांचं वाटप करणार. वनताराविषयी SITचा अहवाल सादर. या प्रकरणी 15 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार. वनतारा विरुद्ध अनियमिततेचा आरोपांबाबत याचिकेवर सुनावणी. अमरावतीतील रेशनची 16 दुकानं रद्द. एक निलंबित. धान्यांमध्ये तफावत आढळल्यानं पुरवठा विभागाची कारवाई. 52 रेशन दुकानदार दोषी. दुकानदारांना 20 लाख 14,165 रुपयांचा दंड. लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपद जाणार महिलांच्या हाती. अध्यक्षपदाची ऑक्टोबरमध्ये निवडणूक. 4थ्यांदा या पदावर महिला विराजमान होणार.
सांगली पालिका महापालिकेत क्षेत्रात खरतर हरित संगम उपक्रम राबवणार. उपक्रमाला वृक्षप्रेमींचा आक्षेप. आयुक्तांना देशी झाडाचं रोप भेट देत उपक्रमात देशी झाडं लावण्याची मागणी. परभणी जिल्हा परिषदेच्या शाळेत ऑनलाईन बदली पोर्टलमधून रुजू 2 शिक्षकांचा विरोध. दोनही शिक्षकांविषयी ग्रामस्थांनी गंभीर तक्रारी केल्यात. शैक्षणिक नुकसानीची भीती व्यक्त करत शिक्षकांच्या बदलीची गावकऱ्यांची मागणी. वाशिम मधील जिजामाता विद्यालयाचा अभिनव उपक्रम. 10वीच्या 80 विद्यार्थ्यांना पाटी आणि लेखणीचं वाटप. गणितासह इतर विषयांचा सराव वर्गातच करण्यास प्रवृत्त. जालन्यात शिक्षकांची बदली होताच विद्यार्थी भाऊक. कारहाळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक कैलास आडे यांची बदली. सोडून न जाण्याची विद्यार्थ्यांची शिक्षकांना आर्त हाक. चंद्रपूर पालिकेच्या कामकाजात अनियमितता. अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्षांची जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती. 15 दिवसात शपथपत्र आणि स्पष्टीकरण देण्याचे पालिकेला निर्देश. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले समुद्रात मच्छीमारांकडून रात्री उशिरापर्यंत रापण मासेमारी. मासेमारीत बंपर बांगडा मासा मिळत असून मासे खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी. राज्यातील पोलीस दलातील शिपायांची 15,000 पदं भरली जाणार. भरती 2022 पासून 2025 पर्यंत वयोमर्यादा. खरं तर वयोमर्यादा ज्यांनी नाही पाळलेली आहे त्यांना ही संधी आहे. गृह विभागाकडून शासन आदेश जारी. मंचर शहरात दर्गाच्या खालच्या भुयारासंदर्भात कलम 144 लागू. नागरिकांना भूल थापांना खरं तर बळी पडू नये या संदर्भात पोलिसांनी आवाहन केले. सध्या परिसरात शांतता. नवी मुंबई चालत्या कारमधून तरुणाची स्टंटबाजी. बेलापूरमधील 2 तरुणांचा खतरनाक स्टंट. सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात खासगी रुग्णवाहिकांना नो पार्किंगचे आदेश. केवळ 2 ते 3 रुग्णवाहिकांना विशेष परवानगी देण्यात येणार. चालकांमधील वादामुळे निर्णय. बीड ते लिबा गणेश रस्त्यावर मोठे खड्डे. कंत्राटदार आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या संगमतानं या रस्त्यांची दुर्दशा झाल्याचा आरोप. ग्रामस्थांच्या जीवाला धोका. नागपुरातील ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उड्डाणपुलाचं लोकार्पण. पुण्यात लोक अदालतीचं आयोजन. जवळपास 98 लाखांचा दंड वसूल. 3 दिवसात 5,197 नागरिकांनी वाहनांवरील दंड सवलतीत भरलाय. नागपूर शहरात खासगी बसच्या पिकअप ड्रॉपवरील बंदीमध्ये 6 महिन्यांची वाढ. वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघातांचा संभाव्य धोका लक्षात घेता निर्णय. 12 मार्च 2026 पर्यंत आदेश लागू. रस्त्यावरील खड्ड्यांवरून मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेला सुनावलं. एकाच पावसात रस्त्यांची चाळण का होते? न्यायालयाचा सवाल. खड्ड्यांमुळे मृत्यू आणि जखमी झालेल्यांची आकडेवारी पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे पालिकेला आदेश. माउंट मेरीची यात्रा 14 ते 21 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार. यात्रेनिमित्त बेस्टच्या 314 अधिकच्या बस चालणार. वांद्रे रेल्वे पश्चिम ते हिल रोड उद्यानादरम्यान या बस चालणार. चंद्रपुरात रेल्वेच्या बोगद्यात बस पाण्यामध्ये बुडाली. चंद्रपुरातील मुलं तालुक्यातील घटना आहे. बस बिघडल्यानं रात्री बोगद्यात अडकली. तर रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यानं बस पूर्णतः पाण्यात. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 30 सप्टेंबर पर्यंत उद्घाटन. प्रत्यक्षात प्रवासी आणि माल वाहतूक सेवा येत्या नोव्हेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता. विमानतळाला वॉटर जेट्टीनं जोडलं जाणार. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून अधिकच्या बस फेऱ्यांचं नियोजन. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान राज्यात 900हून अधिकच्या बसच्या फेऱ्या होणार. चालक आणि वाहकांची आगारांमध्ये राहण्याची सोय करण्याचे परिवहन विभागाचे आदेश. अमरावतीतील मोझरी बसस्थानक परिसरात मोठे खड्डे. खड्ड्यामुळे बसचालकांसह प्रवाशांनाही मोठी अडचण. खड्डे बुजवण्याची बसचालकांची मागणी. भरत कराडच्या आत्महत्येनंतर वांगदारी ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू. वांगदरी ग्रामस्थांच्या 6 प्रमुख मागण्या. मुख्यमंत्री आल्याशिवाय साखळी उपोषण सोडणार नसल्याचा ग्रामस्थांचा इशारा. बंजारा समाजाचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. संविधानानं दिलेले हक्क आणि अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवण्यासाठी बंजारा समाजाची मागणी.
70,000 मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद. सारथीच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचा विरोध, मराठा महासंघाचा आंदोलनाचा इशारा. जालन्यात 17 सप्टेंबरला धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोराडे आमरण उपोषण सुरू करणार. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याची बोराडेंची मागणी. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचाराची परवानगी दिल्यानं आयएमए आक्रमक. 18 सप्टेंबरला राज्यव्यापी संपाचा इशारा. परिपत्रक रुग्णांचे आरोग्य आणि आयुष्याशी खेळ असल्याची टीका. गडचिरोलीच्या चामोश्री तालुक्यात खरं तर विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जनआक्रोश आंदोलन. मानवाधिकार संघटनेच्या पुढाकारानं आंदोलन. भाजपचे पदाधिकारी सहभागी. खासदार धनंजय महाडिकांच्या भीमा साखर कारखाना कामगारांचं आंदोलन. थकीत पगाराच्या मागणीसाठी आंदोलन. कामगारांचा मागील 3 वर्षांपासूनचा पगार थकीत. भारतात मोसमी पावसाची 15 सप्टेंबर पर्यंत माघारीची शक्यता. भारतीय हवामान विभागाची माहिती. आजपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. वाशीमध्ये मुसळधार पावसाचा पिकांना फटका. सोयाबीन, कापूस, तूर पिकांचं नुकसान. मालेगाव रिसोर्टच्या शेतकऱ्यांनाही अतिवृष्टीचा फटका. सांगलीत पावसाची हजेरी. जनजीवन विस्कळीत. पावसाचा पिकांना फटका. शेतकऱ्यांचे हाल. यवतमाळमध्ये दमदार पावसाची हजेरी. यंदा पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. साताऱ्यात दमदार पावसाची सुरुवात. वाई, महाबळेश्वर या ठिकाणी पावसाची हजेरी. मात्र शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण. यंदा कोकणात भाताचं उत्पादन वाढण्याची शक्यता. भात शेतीस मुबलक पाऊस झाल्यानं पिकं दमदार. पंढरपुरात मुसळधार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांची मोठी तारांबळ. नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. गेल्या 2 दिवसांपासून नांदेडच्या किनवट तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. इस्लापूर परिसरात जनजीवन विस्कळीत. कुपट्टी फाट्याजवळील पूल खचल्या. तातडीनं पूल दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. चंद्रपुरात इरई धरण परिसरात मुसळधार पाऊस. इरई धरण 99% भरले. 7 दरवाजातून विसर्ग सुरू. इरई काठच्या गावांना आणि शहरांना सतर्कतेचा इशारा. वरोरा तालुक्यातून यवतमाळकडे जाणारा मार्ग बंद. वर्ध्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. लोअर वर्धा धरणाचे 19 दरवाजे उघडलेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. चंद्रपुरात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस. वरोरा, चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक मार्ग बंद. शेगाव येथील दुकान असलेल्या चाळीत पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. पैठणच्या जायकवाडी धरणातून तिसऱ्यांदा विसर्ग. धरणाच्या 12 दरवाजातून 6288 क्युसेक पाण्याचा गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू. हिंगोलीत पावसाचं थैमान. वसमत तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. गुंडा गावच्या शिवारात ओढ्याच्या पुरात 2 महिला वाहून गेल्या. वर्ध्यातील बोर धरणाचा पाणीसाठा 93.88%. प्रकल्पाच्या 5 दरवाजातून बोर नदीपात्रात विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नांदेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडले. गोदावरी नदीपात्रावरील बंधारा संपूर्ण पाण्याखाली. पुराच्या पाण्यात 3 तरुणांची स्टंटबाजी. सोलापुरात पावसाचा पशुपालकांना फटका. सांगवी गावात पुराच्या पाण्यात 7 ते 8 शेळ्या वाहून गेल्यात. नुकसान भरपाई देण्याची पशुपालकांची मागणी. सोलापुरात अक्कलकोट तालुक्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. सांगोगी तळेवाडी पुलाजवळील रस्ता पूर्णतः खचलाय. नागरिकांचा जीव मुठीत घेऊन बोरी नदीवरील पुलावरून प्रवास. हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान. सोयाबीन, कापूस, हळद पिकांना मोठा फटका. वसमत तालुक्यात सर्वाधिक पिकांचं नुकसान. अमरावतीतील पळसखेड येथील रायगड प्रकल्पाचं शेतात पाणी. प्रकल्पाच्या आउटलेटचं काम न झाल्यानं शेतीचं नुकसान. शेकडो हेक्टर सोयाबीन, कापूस, तूर पिकं पाण्याखाली. तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी. गडचिरोलीत 22 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित.
तर रासायनिक खतांच्या विक्रीत गडबड करणाऱ्या कृषी केंद्रांना कृषी विभागाचा दणका. वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरात मोठी घसरण. हळदीला किमान 10,160 तर कमाल 11,751 रुपये प्रति क्विंटल दर. अपेक्षित नफा मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 राज्यांच्या दौऱ्यावर. पंतप्रधानांच्या हस्ते मणिपूरमध्ये 7,300 कोटी रुपयांचा विकास प्रकल्पांची पायाभरणी. मिझोराममध्ये बैराबी सैरंग रेल्वे मार्ग प्रकल्पाचं उद्घाटन देखील करण्यात आलंय. मणिपूर वासियांच्या प्रेमापुढे नतमस्तक. मणिपूर रेल्वे कामांसाठी 27,000 कोटी दिले. पंतप्रधान मोदींचं मणिपूरमध्ये वक्तव्य. देशभरात फटाक्यांवर बंदी घालायला हवी. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ हवेचा अधिकार. दिवाळीच्या तोंडावर सरन्यायाधीश भूषण गवई यांचं परखड मत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.